ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಬೀದರ್ ಪಟ್ಟಣದ ಗಣೇಶ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಮರಾಠ ಸಮಾವೇಶ ಅತ್ಯಂತ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು. ಮರಾಠ ಸಮುದಾಯದ ನಾಗರಿಕರು ಒಟ್ಟಾಗಿ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದರು. ಇನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ಸಚಿವರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇದೇ ನವೆಂಬರ್ 30ರಂದು ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 11:30ಕ್ಕೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲದೆ ಇಡೀ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಜನರನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸುವ ಸಮಾವೇಶವದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಯೇ ನಡೆಯಿತು. ಈ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ನಿಷ್ಕಲ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದರು. ಇನ್ನು ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇಂಚೂರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸೀರೆಗಳು ಕಿಶನ್ ರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಚೂರ್ಕರ್, ಕುಶಾಲ್ಬಾಯಿ ಕಿಶನ್ ರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಇಂಚೂರ್ಕರ್ ಅವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಯುವಕರು, ಮಹಿಳೆಯರು, ಮುಖಂಡರು ಈ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಭವ್ಯ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಮರಾಠ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಗ್ರಾಮದ ಜನತೆಗೆ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಸಿದ್ದರಾಮ್ ಕಾರ್ಭಾರಿ, ಬಾಳಜಿ ಬಿರಾದಾರ್, ಶ್ರೀಮಂತ ಮಹಾರಾಜ್, ನರ್ಸಿಂಗ್ ಬಿರಾದಾರ್ ಸೇರಿದಂತೆ ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ ಸತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಕಲಾ, ಬೀದರ್. 6 एकर जमीन घ्या. भालकी हे औराद, बसव कल्याण, बीदर, हुमनाबाद हे 40 किलोमीटरच्या मध्ये भालकी येते. सेंटर महाराजला भालकी तालुक्यात जे मठ करून द्यायचं त्यांचा विचार आहे. 4-5 एकर जमीन आम्हाला घ्या म्हणून सांगितलं. आमच्या गावात बी भोवताली जे आहे मळपच्या इकडे वाटोपर्यंत इकडे लाजाच्या भागाला इकडे जे पुढं काय कोणीतरी 2, 3, 4, 5 एकर जमीन द्यायचा असलो तर तुम्हाला चांगला भाव देऊन नगद पैसे देऊन नंतर जे आहे बैनामा होईल माझ्या हाताने. म्हणून आम्हाला 8 वर्षाच्या मध्ये जमीन घ्यायचा आहे, बैनामा करून घ्यायचा आहे आणि 1 महिन्याच्या मध्ये पुन्हा त्या मंत्र्याला, त्या महाराजला सर्वाला आणून मठाचं जे आहे पायाखंदी त्याला हे असे मावळे आणि 10, 15, 20 हजार जमा करायचा 1 महिन्यामध्ये. म्हणून हे चांगलं कार्य त्यांनी करायचं. आता आमच्या बी जीवनात माझं स्वतःचं बी 76 वर्ष चालू आहे. 2-4 इकला आणि 1 एकर तुम्हाला माहित राहो हे कार्य माझ्या भालकी तालुक्यात व्हावं म्हणून बीदरच्या मीटिंग मध्ये शेकडो लोकांच्या मी 1 एकर माझा मळा आहे मी फुगट देतो म्हणून सर ऐलान करावं. फुगट तुम्हाला माहिती आणि तुम्हाला 1 एकर पुरती तर माझं नाव कशाला घ्यावं, माझी जमीन आणि 2 एकर घ्या म्हणून तर तुम्हाला भोवताली घेऊन देतो खर्च मी काय त्या गावात भाव चालत ते मी वचन दिले. मग आता त्यांनी काय विचार करतात ते पहिला प्रश्न आहे. ते गायराने आमचं विषय कर ते जे आहे चांगलं आहे ते बघा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर लक्ष्मीचं माळ आहे ते बघा म्हटलोय. रामेश्वर टेकडी भालकीचे आहे ते जे बघा म्हणून सांगितलं. म्हणून असं जे आहे पुढं हवं. इंचूरचं नाव रेडोर जे आहे आलेलं आहे. या गावचं झेंडा कुठल्याही स्वतःची जागे मंदिरात असली घराघरा जे बांधून कट्टे घालून पुढे करून गेल्या उद्या गावाला त्रास होणार आहे. मी आता गावठाणमध्ये दरकार दिलेले तहसीलदारला विहिरी पैसे हो इथं मंदिरच्या होतो कोण घर पुढे असलं निश्चित या तहसीलदारला कलेक्टरला भेटून जे वडलं आमचे मंदिराकरता ठेवला विहिरी करता ठेवलाय तर त्यामध्ये आलेल्याला निश्चितच कारवाई होणार आहे आणि ते हटविणार आहे. म्हणून कोणी बी जे आहे सरकारी जागांमध्ये कब्जा करू नका. मला धरून तुम्ही जरा एवढं करता मी बी काय दडदड पाया खुलून मला घरच नाही आता येते त्याने त्याला मला काही नाही तर फिरायचं घरावर असं सांगू मी खरं करून आपल्यावर घर बघतो माझ्या ताकद पण मला करायचं नाही. पण कोणी बी जे आहे ते गावरान 11 कब्जा करू नये असा हात जोडून नव्हते कोणी मला वैयक्तिक मला बोलायचं नाही. पण करू नये हिरी जोडणी तसं जे आहे पुढे भगवंताच्या चरणी प्रार्थना. येथे उपस्थित असलेले गावचे मठाचे श्रीमती मठाधीशबाई आमचे दैवत त्यांच्या चरणाला प्रार्थना करून उपस्थित सर्व आया बहिणीला आमच्या सर्व गावच्या मंडळीला उपस्थित सर्व कर्नाटक सरकारचं फार अन्याय होलेलं आहे म्हणून आम्ही सर्व संघटित होऊन कर्नाटकामध्ये मराठ्याचा छत्रपतीचा झेंडा कर्नाटकामध्ये
एक ताकदवार निर्माण करण्याकरता हे कार्यक्रम श्रीमान आदरणीय संतोष लाडजी कामगार मंत्री कर्नाटक राज्य हे 3 वेळेस आमदार झालेले, 2 वेळेस मंत्री राहिलेले आणि कर्नाटकामध्ये त्याने शिवायची मशीन 10,000 बायला दिलेलं आहे. वर्षाला ट्रॅक्टर 5 एकरच्या पर्यंत लोकांना 10,000 लोकांना कर्नाटकामध्ये त्यांनी आणून देतात. विधवा बायाला महिन्याला त्यांनी जे आहे साडी चोळी काही लिस्ट आहे त्यांच्याकडे. आणि जे विधवा बाया आहेत त्यांच्या जीवनाचं त्यांच्या लेकराला शिक्षण हॉस्टेल राहणार त्यांना 10,000 रुपयाला कर्नाटकामध्ये. आणि लग्ने डोलले आंधळे बहिरे त्याला चलाच्या गाड्या 10,000. 300 लोक जाऊन बिदरला ह्याला बेंगळूरला मिटिंग घेतलो. तिथं आमचं मराठाचं मोठं जे आहे 10 एकरमध्ये आमचं जे आहे आमचं लोकांचं एक ठिकाण आहे बसायला. आम्हाला सरकारनं देवराजदास मुख्यमंत्री होते, धनगर होते, आम्हाला द्या त्या लोकांनी मराठा क्षेत्रीय परिषद जे आहे ऑफिस 10 एकरमध्ये आहे. 1 करोड रुपये दुकानचा किराया येते तिथं आम्हाला. 1 करोड वर्षाला. ते वेगळा भाग आहे. हे मंत्रीचा वेगळा भाग आहे. आणि कर्नाटकामध्ये आता माझ्या शेतात एक बोर फाडून घेतला मी. आमचे ते आमचे कल्याणचे आमदार माजी एम.जी. मुळे साहेब त्यांच्याकडून या बिदर जिल्ह्यामध्ये 500 बोर, विहिरी, गाई, म्हशी, लोन असं जे आहे जवळजवळ 15 करोड रुपयाचं जे आहे त्यांच्याकडून आम्ही आमचं एक मंडळ केलं होतं तर बेंगळूरला. तर त्यांच्याकडून ते वर्षाला वाटप होते. आता बी आता नवे अध्यक्ष आलते इथं. आता त्यांनी बी ह्या जिल्ह्याला 500 लोकांना जे जे काही योजना आहेत ते देणार आहे. त्याच्यापैकी आमच्या गावातमध्ये नंबर 2. तिसरी गोष्ट मंत्री साहेब आम्हाला जे आहे बेंगळूरने सांगितले की तुम्ही लोक कुणाच्या तर राजकीयमध्ये तिकडे इकडे राहा, कुणा पार्टीशी संबंध नाही. मला बिदरला मला काही चुनावला उभारायचं नाही. इथे येऊन फक्त आमचे मराठी भाषिक लोक गोरगरिबांना न्याय अनुभवलेलं आहे म्हणून मी या तुमची सेवा करायला तयार आहोत. त्याने आम्हाला वचन दिले आणि त्यांनी आतापर्यंत जे आहे ते एवढे पैसे खर्च केले 3दा आले 1 महिन्यामध्ये. त्यांनी त्यांचं जे आहे या भाषणात म्हणून त्यांच्या सहकार्याने सर्व चाललंय. आमचं 1 रुपया जिल्ह्यातल्या माणसाचं हे कार्यक्रम करायला खर्च नाही. आम्ही गाडी घेतलो त्यांची, सर्व काही त्यांच्यामुळे चाललंय. आणि त्यांनी काय दानधर्म दिलेल्या मदत करायला त्यांना काही देत नाही करायला स्वतःचा पैसा आहे. म्हणून त्यांचं मी त्या इंचूर गावाकडून भालकी तालुक्याकडून मी धन्यवाद देतो आणि सर्वांकडून आभार व्यक्त करतो. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. इंचूर गावच्या आई बहिणीचा विजय, इंचूर गावच्या आई बहिणीचा धन्यवाद. मी किशनराव पाटील इंचूरकर बोलतोय. माझं जीवन जनतेच्या सेवेमध्ये आहे. चुकलं तर सर्वांनी माफ करा. धन्यवाद. पत्रकार लोकांचा विषय. चला. ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ. ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ. ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು, ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ.